होती की आज 12 वाजता पक्षप्रवेश करा आणि राज्यसभेची उमेदवारी घेऊन जा, परंतु आज देखील संभाजीराजे यांनी पक्षप्रवेश केला नाही. तशा प्रकारचे संकेत देखील मिळत नाही आहेत. सध्या त्यांच्याशी संपर्क देखील होताना दिसत नाही. बहुतेक छत्रपती संभाजीराजेंच्या संदर्भातला जो काही निर्णय आहे तो पक्षप्रमुख शिवसेनेचे उद्धवसाहेब घेतील. उद्धवसाहेबांच्या निर्णयावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. त्याच्यामुळे संभाजीराजे आता फोनवर नाहीत किंवा अवेलेबल नाहीत हे काय मला माहिती नाही. काल मी योगायोगानं त्या ठिकाणी होतो, परंतु शिष्टमंडळ म्हणून कोण भेटलं याच्यापेक्षा मिलिंदजी आणि अनिल देसाई साहेब त्यांना भेटलेले होते आणि त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये जी काही चर्चा झाली ती काही मला माहिती नाही, परंतु मी योगायोगानं त्या ठिकाणी त्यांना भेटलो होतो. जी काही चर्चा झाली असेल ती त्यांनी छत्रपती संभाजीराजेंना सांगितली असेल. छत्रपती संभाजीराजेंनी जो काही निरोप दिला असेल ते उद्धव ठाकरे साहेबांपर्यंत पोहोचवतील. शेवटी मला असं वाटतं की हा जो विषय आहे तो माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना बोलणं उचित नाही. पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब आणि युवराज छत्रपती संभाजीराजे या दोघांचा हा विषय असल्यामुळे त्याच्यावर ते मार्ग काढतील, उद्धवसाहेब मार्ग काढतील. दुपारी 12 पर्यंत वेळ दिली होती, वेळ निघून गेलेली आहे. आता शिवसेनेची पुढची भूमिका काय? 12 वाजेपर्यंत वेळ दिला होता, 1 वाजेपर्यंत दिला होता, 2 वाजेपर्यंत दिला होता. त्यांच्यामध्ये चर्चा काय झाली हे मला माहिती नसल्यामुळे त्याच्यावर मी बोलणं टाळतोय म्हणण्यापेक्षा मी बोलणं उचित नाही. परंतु एक मात्र नक्की आहे की शिवसेनेचे दोन्ही सचिव त्या ठिकाणी त्यांना भेटलेले होते आणि उद्धव साहेबांनी जी काही चर्चा करायला त्यांना सांगितलेली होती त्या पद्धतीनं कदाचित त्यांनी संभाजीराजेंबरोबर चर्चा केलेली आहे. आता संभाजीराजे कोल्हापूरला आहेत, पुण्यामध्ये आहेत की मुंबईमध्ये आहेत हे काही मला माहिती नाही आणि म्हणून त्याच्यावर बोलणं योग्य नाही. परंतु त्या दोघांची आणि संभाजीराजेंची चर्चा झालेली असावी आणि उद्धव साहेबांच्या सांगण्यावरून झालेली असावी. त्याच्यामध्ये ती चर्चा काय झाली हे पक्षप्रमुख उद्धव साहेब आणि छत्रपती संभाजीराजे सांगू शकतात. शिवसेनेच्या प्रस्तावाला कोणताही प्रतिसाद राजेंनी दिला नाही, त्यामुळे आता शिवसेना त्यांचा निर्णय जाहीर करेल का? त्या चर्चेमध्येच काय नक्की झालंय मला माहिती नसल्यामुळं मी निर्णय कोण जाहीर करणार, कशा पद्धतीनं जाहीर करणार हे मी सांगू शकत नाही. शिवसेनेचे सगळे निर्णय हे आपल्याला देखील माहिती आहेत की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब घेतात. उद्धव ठाकरे साहेब जो कोण कुठचा निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना बंधनकारक राहणार आहे. काल तुम्ही सुद्धा राजेंशी चर्चा केलेली आहे, पुन्हा एकदा राजेंशी संपर्क करण्याचा प्रयत्न करणार का शिवसेना? नाही, माझी चर्चा जी झाली राजेंशी ती माझ्या या बंगल्यावर झाली आणि ती राज्यसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातली नव्हती. 6 तारखेला रत्नागिरीमध्ये जो शिवस्वराज्य दिनाचा कार्यक्रम आहे जो फार मोठ्या पद्धतीनं होतोय, त्याच्यामुळे छत्रपती शाहू महाराज त्याला उपस्थित राहणार आहेत, संभाजीराजे उपस्थित राहणार आहेत, मालोजीराजे उपस्थित राहणार आहेत आणि छत्रपती घराण्यातल्या सगळ्यांनीच त्या ठिकाणी यावं आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय ग्रंथालयाचा कार्यक्रम करावा यासाठी छत्रपती संभाजीराजे आणि माझी या ठिकाणी चर्चा झाली. मनाचा मोठेपणा दाखवून ते माझ्याकडे काल नाश्त्याला आलेले होते. एवढ्यापुरता माझं त्यांची भेट संबंधित आहे. राज्यसभेच्या तिकिटासंदर्भामध्ये उद्धव साहेबच निर्णय देणार, त्याच्यामध्ये आमचा कुठेही हे नाही. पण शिवसेनेचे काही आमदार किंवा काही नेते या सगळ्यावरून नाराज असल्याचं करते. संभाजीराजे यांना तिकीट द्यावं, त्यांची नाराजी आपल्याला परवडणार नाही, मराठा समाज देखील नाराज होईल असं त्याची बातम्या येत आहेत. मला असं वाटतं की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब हे पक्ष गेली कित्येक वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवतात. त्याच्यामुळे त्यांना कुठचा निर्णय घ्यायचा हा निर्णय त्यांच्या आदेशानं होतो आणि जो निर्णय उद्धव ठाकरे साहेब घेतील त्या सगळ्याला शिवसेनेचे सगळे आमदार बांधील असतील. शिवसेना पुरस्कृत उमेदवार अशा पद्धतीने जर संधी मिळाली तरी संभाजीराजे तयार आहेत अशी देखील माहिती मिळते. जर अशा पद्धतीची त्यांच्याकडून तयारी दर्शवण्यात आली तर शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी दिली जाईल. नाही साहेब, त्यांची तयारी काय आहे किंवा बाकीची तयारी काय ह्याच्यापेक्षा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब काय निर्णय घेतात हे महत्वाचं आहे. 6वी राज्यसभेची जी काही उमेदवारी आहे ती उद्धव ठाकरे साहेबांच्या माध्यमातून जाहीर झाल्यानंतर बाकीच्या सगळे पक्ष त्याला मतदान करणार आहेत हे ऑलरेडी शरद पवार साहेबांनी सांगितलेलं आहे. राष्ट्रवादीची भूमिका त्यांनी फायनल केलेली आहे. त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार 6वा कोण असावा याच्यावर शिक्कामोर्तब स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब करतात. संजय राऊत यांनी स्पष्ट केलेलं आहे की जो उमेदवार असेल तो केवळ शिवसेनेचाच असेल आणि शिवसेनेच्या चिन्हावरच लढवला जाईल. त्यामुळं राजे आता पक्षात यायला तयार नाही. संजय राऊत साहेब हे राज्यसभेचे खासदार आहेत, शिवसेनेचे नेते आहेत. त्यांनी एखादं भाष्य केल्यानंतर माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकांना त्याच्यावर बोलणं योग्य नाही. पण मला जे वाटतं या सगळ्या बाबतीतला निर्णय हे उद्धव ठाकरे साहेब घेतील. संजय राऊत साहेबांची चर्चा करून घेतील, सगळ्यांची चर्चा करून घेतील, पण राज्यसभेचा निर्णय हा उद्धव ठाकरे साहेबच घेतील. तुमचे आणि संभाजीराजांचे अतिशय चांगले संबंध आहेत, तुम्ही स्वतः प्रयत्न करणार का? करण्यात आला आणि या सगळ्यामध्ये महाविकास आघाडी जबाबदार आहे हा आरोप वारंवार त्यांच्याकडून होतोय. मला याच्यावर जास्त बोलायचं नाही, पण छत्रपती संभाजीराजेंना राष्ट्रपती नियुक्त खासदार करून
त्यांची अवहेलना कुणी केली हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. 1 वर्ष मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजेंनी वेळ मागितलेला होता, तो देखील देण्यात आला नाही. एवढंच नाही तर राज्यसभेमध्ये छत्रपती संभाजीराजे ज्यावेळी बोलायला उभे राहिले त्यावेळी संजय राऊत साहेब आणि अनिल देसाई साहेबांनी त्याचं समर्थन केलं. हे अख्ख्या देशानं बघितलेलं आहे. मला असं वाटतं की आगीत तेल ओतण्याचा कोणी प्रयत्न करू नये. आणि जर एवढं जर छत्रपतींना आपण मानतो, एवढं छत्रपतींना आपण जर रिस्पेक्ट देतो आणि छत्रपती घराण्याला आपल्याला जर एवढं ताकद द्यायची असेल तर भाजपच्या 2 जागा देखील आहेत की. त्याच्यामुळे आपण काहीच करायचं नाही, परंतु बाकीच्या गोष्टी दुसऱ्या पक्षात कशा कराव्यात हे सल्ला द्यायचे मला काही योग्य वाटत नाही. आणि म्हणून छत्रपती संभाजीराजेंबरोबर ही केंद्रातली मंडळी कशी वागलेली आहेत हे अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. तुमचे स्वतःचे राजेंशी अतिशय चांगले संबंध आहेत. तुम्ही सुवर्ण मध्य करण्यासाठी काही पुढाकार घेणार का, चर्चा करणार का? छत्रपती संभाजीराजे असतील, छत्रपती मारोजी राजे असतील यांचे माझे अतिशय कौटुंबिक संबंध आहेत, परंतु ते वेगळ्या स्तरावरचे आहेत. राजकीय निर्णय शिवसेनेचा हा उद्धव ठाकरे साहेब घेतात आणि उद्धव ठाकरे साहेबांचा निर्णय हा माझ्यासारख्या शिवसैनिकाला बंधनकारक आहे. काल तुम्ही शिष्टमंडळामध्ये होतात, त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे का? म्हणजे वेळ निघून गेली आहे. मी पुन्हा एकदा सांगितलं की त्या फ्रेममध्ये मी आलो म्हणजे मी शिष्टमंडळामध्ये जाऊन भेटलो असं होत नाही. मी योगायोगानं ट्रायडंट हॉटेलला होतो. अनिल देसाई साहेब, त्याच्यानंतर मिलिंद नार्वेकर साहेब त्या ठिकाणी होते आणि म्हणून त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी सांगितलं जे काय उद्धव साहेबांचा निरोप होता तो त्या दोघांनी छत्रपती संभाजीराजेंना दिलेला असेल. छत्रपती संभाजीराजेंचं म्हणणं काही मी आपल्याला सांगू शकत नाही, परंतु उद्धव ठाकरे साहेबांचा निर्णय किंवा उद्धव ठाकरे साहेबांचा आदेश हा शिवसेनेच्या आमदारासाठी, शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी प्रमाण आहे. आणि म्हणून छत्रपतींच्या संदर्भातला विषय असेल किंवा सर्वसामान्य शिवसैनिकाच्या बाबतीतला निर्णय असेल हे स्वतः उद्धव ठाकरे साहेब घेतील आणि त्याचं पूर्ण ताकदीनं आम्ही समर्थन करून त्यांच्या बाजूने मतदान करू. पुढे आणखीन काही योगायोग जुळून येण्याची शक्यता? आता योगायोग म्हणजे इथं आता मी इथनं मंत्रालयात निघालोय, माझ्या बैठका आहेत, अजितदादांकडे बैठका आहेत. ह्या दिवसभरात कुठचा योगायोग जुळून असेल मला वाटत नाही. सर हिंदी में जानना चाहेंगे कि राज्यसभा की 36 सीट के लिए जिस तरह से छत्रपति